हॅलो शेतकरी बंधूंनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे की पावसासंदर्भात। हा शेतकरी बंधूंनो, पावसामध्ये दमदार आगमन होणार आहे काही जिल्ह्यामध्ये। तर शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी बंधूंनो, बातमी अशी आहे की पुढच्या 12 तासामध्ये किंवा 48 तासापर्यंत पावसामध्ये वाढ होणार आहे। काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे, काही भागामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता। शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे की मराठवाड्याकडे या काही जिल्ह्यांमध्ये दमदार आगमन होणार आहे। काही पावसामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोलीच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आणि रिमझिम पाऊस होऊ शकतो। आज दिनांक 21 जुलै 2024 या काही दरम्यानमध्ये तुरळक ठिकाणी या काही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस होऊ शकतो आणि नांदेड, उस्मानाबाद, बीडच्या परिसरामध्ये, परभणीच्या परिसरामध्ये आजच्या दरम्यान तुरळक ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, अमरावतीकडे, विदर्भाकडे बघितलं तर अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, चिरोलीच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होऊ शकतो। काही भागामध्ये दमदार आगमन पण होऊ शकते। शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे की कोकणपट्टीकडे, सांगली, सातारा, कोल्हापूरच्या परिसरामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये, पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूरच्या परिसरामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे। काही भागामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पण होऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, सोलापूर, सांगली, सातारा, लातूर परिसरामध्ये, बीडच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। काही भागामध्ये रिमझिम पाऊस पण होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच बाय बाय।